मादाम कामा रोडवरच्या D3 बंगल्यापासून थोड्याशा अलीकडे विजयने टॅक्सी थांबवली. हाच तुमचा बंगला ना? D3 बंगल्याकडे निर्देश करत विजयने विचारलं. हो हाच. त्याच्या बाजूलाच बसलेल्या आशाने एकाक्षरी उत्तर दिलं. विजय टॅक्सीचं दार उघडून बाहेर पडला. उतर. दुसऱ्या बाजूचं दार उघडून आशा निमूटपणे खाली उतरली. विजयनी टॅक्सीचं बिल पेड केलं. भैयासाहेबांच्या बंगल्यापासून 3 बंगले अलीकडेच विजयनी टॅक्सी थांबवली होती. टॅक्सी निघून गेल्यानंतर तो आशाला म्हणाला, हे बघ तू इथेच थांब, मी आलोच. देसाई निघून गेल्यानंतर विजयसुद्धा आशाला घेऊन बाहेर पडला होता. टॅक्सीत बसल्यावर त्यांनी जेव्हा ड्रायव्हरला टॅक्सी मादाम कामा रोडवर घ्यायला सांगितली तेव्हा आशाने काहीशा आश्चर्याने त्याच्याकडे बघितलं होतं. पण विजयनी कसलाही खुलासा केला नव्हता. आशाही मग काही बोलली नव्हती. तिची आपली समजूत अशी की हा आता आपल्याला बंगल्यात घेऊन जाणार, बाबूराव आणि आनंदी आंटीला झापणार आणि आपल्याला बंगल्यात राहायला लावणार. पण त्याच्या इथेच थांब या शब्दानं ती काहीशी चकित झाली. तुम्ही कुठे चाललाय? न राहून तिने विचारलं. तुमच्या बंगल्यात. एकदा तुझ्या बाबूराव आणि आनंदी आंटीची भेट घेतो. कशासाठी? ते भेटून आल्यावर सांगतोच की. आणि आशाला काही बोलण्याचा अवसर न देता तो बंगल्याच्या दिशेनं चालायला लागला. बंगला तसा छोटासाच पण देखणा होता. बंगल्याच्या पुढच्या मोकळ्या भागात निरनिराळ्या प्रकारची फुलझाडं लावली होती. ही झाडं भैयासाहेबांनी लावली असतील किंवा आशाने, पण त्यावरून बंगल्यात राहणाऱ्याची रसिक वृत्ती सहज लक्षात येत होती. बंगल्याचं फाटक उघडून विजय आत शिरला. फाटकापासून बंगल्याच्या व्हरांड्यापर्यंत छोटासा रस्ता होता. याच रस्त्याच्या कडेला सुबकपणे फुलांचे ताटवे होते. व्हरांड्याकडे जाताना विजयनी एक गोष्ट मार्क केली. फाटकाच्या बाहेरून फुलांचे ताटवे सुरेख दिसत असले तरी त्यातली बरीचशी रोपं पाण्याअभावी जळून गेली होती किंवा मलूल पडलेली होती. ज्या काही झाडांवर फुलं दिसत होती ती स्वयंस्फूर्तीनं फुललेली होती. यावरून सरळ सरळ निष्कर्ष काढता येत होता की सध्या बंगल्यात जी कोणी मंडळी राहत होती त्यांचं या झाडांकडे अजिबात लक्ष नव्हतं किंवा बागेचं कौतुक करण्याइतका त्यांच्याकडे वेळही नसावा. विजय व्हरांड्यात पोचला तेव्हा बंगल्याचं मुख्य दार आतून बंद होतं. दाराच्या बाजूलाच असणारी भली मोठी खिडकीही बंद होती. मात्र बाजूच्या खिडक्या उघड्या असल्याचं त्यांनी फाटक उघडतानाच पाहिलं होतं. आत जर कोणी असेल आणि त्याचं बंगल्याच्या फाटकाकडे लक्ष असेल तर आपल्यालाही त्यांनी स्वच्छपणे बघितलं असणार याची विजयला कल्पना आली. आणि त्याची ही कल्पना लगेचच खरीही ठरली. तो कॉलबेलवर बोट ठेवत असताना दार उघडलं गेलं होतं. दारात 50-55 वयाचा एक गृहस्थ उभा होता. चेहरा काहीसा उभट, डोळे चेहऱ्याच्या मानानं बारीक, केस दाट आणि मागे वळवलेले. केसांचा कृत्रिम काळेपणा त्यांनी कलप लावल्याचं सांगत होता. अंगावर हाफ बुशर्ट आणि पायजमा असा काहीसा त्याचा विचित्र वेश होता. कदाचित विजयला बघितल्यावर त्यांनी बुशर्ट अंगावर चढवलेला असावा. हाच बाबूराव असणार हे विजयनी ओळखलं. तरीही काहीशा स्थिर नजरेनं त्याच्याकडे बघत विजय म्हणाला, मला बाबूराव ओंकारांना भेटायचं आहे. आपण? मी प्रेस रिपोर्टर. विजय सहज म्हणाला. प्रेस रिपोर्टर? विजयकडे खालपासून वरपर्यंत बारीक नजरेनं बघत तो गृहस्थ उद्गारला. हो. विजयनी आपलं आयडेंटिटी काढून त्याच्यासमोर धरलं आणि झटकन मिटून लगेच खिशातही ठेवून दिलं. आयडेंटिटी कार्ड समोर धरताना त्याच्यावरचा फोटो फक्त त्या गृहस्थाला दिसावा अशा पद्धतीने त्यांनी ते धरलेलं होतं. नंतरही कार्ड मिटून ते झटकन खिशात ठेवताना त्यातली चपळाई समोरच्या माणसाच्या लक्षात येणार नाही याची त्यांनी खात्री घेतली होती. बोला. आपणच बाबूराव ओंकार का? विजयनी अगदी नम्र स्वरात विचारलं. हो. मला आपल्याशी एका महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे किंवा असं समजा की माझ्या वर्तमानपत्रातर्फे मी आपली मुलाखत घ्यायला आलेलो आहे. मुलाखत? ती कशाबद्दल? इथे दारातच उभं राहून सांगू? विजय काहीशा चमत्कारिक नजरेनं त्यांच्याकडे बघायचं नाटक करत म्हणाला. काय हरकत काय आहे? बाबूरावांनी विचारलं.
विजयच्या नाटकाचा त्याच्यावर फारसा परिणाम झालेला नसावा किंवा झाला असला तरी तिकडे त्यांनी दुर्लक्ष केलेलं असावं. हरकत तुमचीही नाही, माझीही नाही, पण माझ्या डॉक्टरांची आहे. डॉक्टरांची? बाबूरावनी काहीसं आश्चर्यानं विजयकडे बघितलं. माझ्या डॉक्टरांनी मला एकाच जागी जास्त वेळ उभं राहायला मनाई केली आहे. एकाच जागी एकाच पोझिशनमध्ये उभं राहिल्यानं माझं मानसिक संतुलन सुटण्याचा धोका आहे, असं त्यांचं म्हणणं. मानसिक संतुलन या शब्दावर विशेष जोर देत विजय म्हणाला. बाबूरावाचा चेहरा एकदम कठोर झाला. पुन्हा एकदा त्यांनी विजयला खालपासून वरपर्यंत निहाळलं. बाबूरावाच्या चेहऱ्यावरचे भावच असे होते की क्षणभर विजयलाही वाटलं की हा आपल्याला सरळ हाकलून काढणार, काही मुलाखत वगैरे द्यायची नाही असं म्हणणार. बाबूरावांनी क्षणभर विचार केल्यासारखं केलं. मग दारातनं बाजूला होत तो स्थिर आवाजात म्हणाला, या. थँक्यू. विजय दारातून आत पाऊल टाकत म्हणाला. मात्र बाबूरावाची ती या म्हणण्याची पद्धत एखादी धमकी दिल्यासारखी होती. जणू विजयला त्यांनी सूचना दिली होती की तुझी बोलण्याची पद्धत आम्हाला आवडली नाही तर आम्ही सरळ तुला बाहेर काढू. बाबूराव त्याला घेऊन हॉलमध्ये आला. हॉलच्या मध्यभागी एक मोठा सोफा आणि त्या बाजूला 2 कोच होते. मध्यभागी काचेचा पृष्ठभाग असलेला टीपॉय होता. उजव्या कोपऱ्यात फ्लॉवर पॉटचा स्टँड होता, त्यातली फुलं सुकलेली होती. एका कोचावर एक साधारण 35-36 वर्षांची स्त्री कसलं तरी सिने मॅगझिन वाचत होती. वयाच्या मानानं ती तशी बरीच तरुण वाटत होती. या वयातही तिचा चेहरा काहीसा मादक, आकर्षक वाटत होता. राहणीत आधुनिकपणा होता. तिने नेसलेल्या झिरझिरीत साडीतून पोटावरच्या 2 वाळ्या स्पष्ट दिसत होत्या. स्लीवलेस ब्लाऊजमधनं ब्राच्या पट्ट्या डोकावत होत्या. गळ्यातलं मंगळसूत्र तिने ब्लाऊजच्या पोकळीत दडवलं होतं. मानेवरच्या भागावर त्याची अस्पष्ट झलक तेवढी दिसत होती. हीच आनंदीबाई असावी. अर्थात बाबूरावला बघताच हाच बाबूराव, हा जसा त्यांनी ठामपणे अंदाज बांधला होता तसा आनंदीबाईकडे बघताना हीच आनंदीबाई म्हणून स्वीकारणं त्याला तसं बरंच जड गेलं होतं. आशाने जरी आनंदीबाईचं वर्णन केलं नसलं तरी आनंदीबाई ही साधारण 40शीची, स्थूल देहाची, काळी नसली तरी साधारण सावळ्या वर्णाची वगैरे स्त्री असेल असं त्याला वाटलं होतं. इव्हन बाबूरावला बघितल्यावर तर त्याची तशी खात्रीच झाली होती. म्हणूनच समोर दिसणारी एकमेव स्त्री ही आनंदीबाईच असणार हे कळत असूनही ते मान्य करणं त्याला तसं कठीण जात होतं. बाबूरावाच्या आणि तिच्या वयातलं अंतर आणि एकूणच दोघांच्या राहणीत असलेला फरक हे बघून हे काहीसं विजोड जोडपं आहे याची त्याला जाणीव झाली. विजयकडे एक उडती नजर टाकून त्या स्त्रीने पुन्हा आपलं लक्ष समोरच्या मासिकावर केंद्रित केलं. बसा. एका कोचाकडे हात करत बाबूराव म्हणाला. स्वतःही सोफ्यावर बसला. ही माझी पत्नी आनंदी. बाबूरावने समोरच्या स्त्रीची ओळख करून दिली. आनंदीबाईंनी पुन्हा एक नजर विजयकडे टाकली, पण शिष्टाचार म्हणूनही हात जोडण्याचे किंवा तोंडानं काही बोलण्याचे कष्ट तिने घेतले नाहीत. भलती उर्मट उद्दामबाई दिसतीये, विजयच्या मनात विचार आला. आणि हे प्रेस रिपोर्टर आहेत बरं का मिस्टर, मी नाव नाही विचारलं तुमचं. मी विजय अवस्थी. खरं नाव सांगितल्याने फरक काही पडणार नव्हता. नंतर जरी आपली थाप उघडकीला आली तरी ते काही करू शकणार नव्हते. मात्र ही थाप आपण मारली नसती तर ह्या बाबूरावांनी आपल्याला बंगल्यात पाऊलही टाकू दिलं नसतं. प्रेस रिपोर्टर म्हटल्यावर नाही म्हटलं तरी बराच दबाव येतोच माणसावर. विजयनी नाव सांगितल्यावरही आणि तो प्रेस रिपोर्टर हे कळल्यावरही आनंदीबाईच्या वागण्यात काही फरक पडला नाही. बाबूरावालाही आपल्या बायकोचं हे वागणं आवडलं नसावं. अशामुळे या प्रेस रिपोर्टरचं मन कलुषित व्हायचं भय त्याला वाटलेलं असणार. काहीशा नाराजीने त्यांनी बायकोकडे बघितलं. अर्थात आनंदीबाई समोरच्या सिने मॅगझिनमध्ये गुंग होती, त्यामुळे नवऱ्याची नाराजी तिला काही दिसलीच नाही. बाबूरावनी पुन्हा एकदा असहाय्य नजरेनं बायकोकडे बघितलं, पण तिला काही बोलायची त्याला हिंमत झालेली नसावी. आपण गेल्यावर कदाचित तो आपली नाराजी व्यक्त करेल, पण ह्या बाईकडे बघता ती त्या नाराजीला कितपत भीक घालेल याची शंका होती. बोला. कोणत्या विषयावर आपल्याला माझ्याशी इतकं महत्त्वाचं बोलायचं आहे? बाबूरावनी विजयचं लक्ष आपल्याकडे वेधत विचारलं. हे बघा,
विजय सावधपणे शब्दाची निवड करत म्हणाला, आमचा पेपर प्रतिष्ठित आहे. मुंबईतून प्रकाशित होणाऱ्या वर्तमानपत्रांमध्ये नंबर 2 म्हणून मान्यता प्राप्त आहे. अशा लोकमान्यता प्राप्त वर्तमानपत्राचे आणि या वर्तमानपत्राचा वार्ताहर या नात्याने आमचं कर्तव्य आहे की जनतेचा आवाज त्या त्या अधिकाऱ्यांपर्यंत पोचवणं, जनतेच्या आवाजाला वाचा फोडून त्यांना योग्य तो न्याय मिळवून देणं. विजय बोलत असताना बाबूरावचा चेहरा एखाद्या मठ्ठ विद्यार्थ्यासारखा झाला होता. विजयलाही त्याची कल्पना होती. खुद्द त्यालाही आपल्या या बोलण्याचं मनातनं जाम हसू येत होतं. पण हे असं काही बोलून समोरच्या माणसावर थोडंफार इम्प्रेशन मारायला हवं होतं. त्याशिवाय त्याला हवी असलेली माहितीच मिळू शकली नसती. चेहरा गंभीर ठेवत विजय पुढे म्हणाला, पण जेव्हा एखादा माणूस आम्हाला येऊन सांगतो की आपल्यावर अन्याय झाला आहे किंवा अमक्या तमक्याने आपल्याला फसवलं आहे आणि त्याच्यावर झालेल्या अन्यायाला आम्ही आमच्या वर्तमानपत्रातनं वाचा फोडावी, फसवणाऱ्या व्यक्तीला जाहीरपणे बाहेर खेचावं, तेव्हा आमचं पहिलं कर्तव्य हे आहे की तो माणूस जे काही सांगतोय त्यात खरेपणाचा भाग किती आणि खोटेपणाचा भाग किती याची शहानिशा करून घेणं. बाबूरावाच्या चेहऱ्यावर अजूनही असमंजसपणाचे भाव होते. विजयच्या बोलण्याचा रोख त्याला अजूनही समजलेला नव्हता. एक गोष्ट विजयच्या लक्षात आली. आनंदीबाईनं जरी मान उचलून त्याच्याकडे बघितलं नसलं तरी तिचं सगळं लक्ष त्याच्या बोलण्याकडेच होतं. ते मॅगझिन तिने फक्त डोळ्यांसमोर धरलं होतं. आणि विजय पुढे म्हणाला, आणि काय खरं आणि काय खोटं हे पडताळून बघण्यासाठी सगळ्यात सोपा आणि योग्य मार्ग म्हणजे ज्याच्यावर तो माणूस आरोप करतोय त्यांना प्रत्यक्ष भेटणं. त्यामुळे कोणावरही अन्याय होऊ न देता आम्ही सत्य तेवढंच छापू शकतो. नाही, तुमचं बरोबर आहे, पण हे सगळं तुम्ही मला का सांगताय? माझा इथे काय संबंध येतोय? बाबूरावांनी आश्चर्यचकित स्वरात विचारलं. कारण विजयनी एक कटाक्ष आनंदीबाईकडे टाकला. आनंदीबाईंनी अजूनही आपल्या डोळ्यासमोरचं मॅगझिन दूर केलेलं नव्हतं. कारण दुसरी पार्टी आपण आहात, विजय शांत स्वरात म्हणाला. म्हणजे तुम्ही आशाला ओळखता? विजयने विचारलं आणि बाबूराव दचकल्यासारखा झाला. आनंदीबाईंनी आपलं लक्ष नसल्याचं नाटक सोडून मॅगझिन मिटून मांडीवर ठेवलं. तिच्याही चेहऱ्यावरचे स्नायू आता ताणल्यासारखे दिसायला लागले होते. बऱ्याच वेळाने बाबूरावांनी उत्तर दिलं, तिचा तुमच्याशी काय संबंध? बाबूरावाच्या आवाजातला मगाचचा नम्रपणा आता नाहीसा झालेला होता. त्यात किंचित कठोरपणा आला होता. विजयकडे बघणारी नजर काहीशी संशयित झालेली होती. नाही, माझा तिच्याशी कसलाही संबंध नाही, पण माझ्या वर्तमानपत्राचा येऊ शकतो. कसा काय? बाबूरावाची संशयित नजर निवळली असली तरी आवाजातला कठीणपणा काही कमी झालेला नव्हता. आनंदीबाई आपला चेहरा निर्विकार ठेवण्याचा प्रयत्न करत होती, पण त्यात तिला फारसं यश आलेलं नव्हतं. तिच्या चेहऱ्यावरचा तणाव अगदी स्पष्ट दिसत होता. आशाचं नाव घेताच या दोघांच्या वागण्यात आणि चेहऱ्यात झालेला फरक बघूनच विजयची खात्री झाली होती की ह्या प्रकारात आपल्याला वाटतं तसं काहीतरी काळं बेरं आहे. काय झालं, आज सकाळी मिस आशा ओंकार आमच्या ऑफिसमध्ये आल्या होत्या. त्यांनी आम्हाला एक विलक्षण हकीकत सांगितली, काही अविश्वसनीय अशी. आम्हाला म्हणजे? बाबूरावानं पुन्हा एकदा शंकित नजरेने विजयकडे बघितलं. आम्हाला म्हणजे आमच्या संपादकांना. आमचे संपादक साहेब हो, या बाबतीत तसे ते बरेच पर्टिक्युलर आहेत. त्यांनी लगेच मला बोलावणं पाठवलं. काय आहे, अशा गोष्टींची शहानिशा करायचं काम माझ्याकडे असतं ना. अच्छा, काय सांगितलं काय तिने? मी आत्ताच सांगितल्याप्रमाणे तिने सांगितलेली हकीकत आम्हाला अविश्वसनीय वाटली, पण ती खरी असेल तर मात्र भलतीच खळबळजनक आणि गंभीर स्वरूपाची आहे. विजय क्षणभर थांबला. बाबूराव आणि आनंदीबाईची उत्सुकता तो मुद्दाम ताणत होता. आशानी आम्हाला सांगितलं की तुम्ही. बाबूराव आणि आनंदीबाई दोघांकडे बोट नाचवत विजय म्हणाला, तुम्ही तिचे अंकल भैयासाहेब ओंकार यांना
जबरदस्तीनं वेडं ठरवून त्यांची सगळी इस्टेट गिळंकृत करण्याच्या प्रयत्नात आहात. आणि त्या प्रयत्नात कसलाही अडथळा नको म्हणून तुम्ही तिला व्यवस्थित प्लॅन करून बाजूला काढलं आहे. हे हे खोटं आहे सगळं, हे खोटं आहे. ती मूर्ख पोरगी काहीतरी बरळती आहे आपलीच. बाबूराव ओरडला. विजयला अपेक्षित अशी बाबूरावाची प्रतिक्रिया झालेली होती. आणि म्हणूनच तुमची ही बाजू ऐकून घेण्यासाठी संपादक साहेबांनी मला पाठवलं आहे. विजय आवाजात सहानुभूती आणत म्हणाला. बाबूरावांनी स्वतःला सावरलं आणि मग नेहमीच्या आवाजात म्हणाला, हे बघा भैयासाहेब खरोखरच आपल्या मनामेंदूवरचा ताबा हरवून बसलेले आहेत. आणि आशा त्यांच्या त्या मनस्थितीचा फायदा उठवून त्यांना लुटायच्या प्रयत्नात होती. काही प्रमाणात ती त्यात यशस्वीसुद्धा झाली होती. आता तिने भैयासाहेबांवर कसली मोहिनी घातली होती कोणास ठाऊक, पण तिने त्यांच्याकडनं 1,80,000 एवढ्या मोठ्या रकमेचा चेक लिहून घेतला होता. मी जर वेळेवर हालचाल करून कोर्टात अपील केलं नसतं आणि भैयासाहेबांच्या इस्टेटीचा संरक्षक म्हणून माझी नियुक्ती झाली नसती तर 1,80,000ची रक्कम अगदी अलगद तिच्या हातात पडली असती. मला वाटलंच होतं अशी काहीतरी भानगड असणारच म्हणून. विजय बाबूरावाच्या बोलण्याचा आपल्यावर प्रभाव पडला आहे असं दाखवत म्हणाला. अहो आजकाल प्रामाणिकपणा इमानदारी ही चीजच अस्तित्वात राहिलेली नाही. पैशासाठी माणूस वाटेल त्या खालच्या पातळीवर उतरू शकतो. त्या पोरीच्या बोलण्यात खरं सांगायचं तर मला अजिबात तथ्य वाटत नव्हतं, पण माझा नाईलाज होता हो. तुम्हाला सांगतो, मी जर आमच्या संपादकाच्या जागी असतो तर त्या पोरीला क्षणभरसुद्धा समोर उभं केलं नसतं. म्हणून आमच्या संपादक साहेबांना तिच्या काही गोष्टीत तथ्य वाटलं आणि त्यांनी मला हुकूम दिला की त्या गोष्टीचं योग्य ते स्पष्टीकरण मी तुमच्याकडून घेऊन यावं. काय करणार हो, नोकरी आहे ना, नोकरी. वरिष्ठांचा हुकूम पाळायलाच लागतो. पण संपादक साहेबांनी मला आश्वासन दिलं आहे बरं का, की जर तुम्ही आम्हाला सहकार्य केलं आणि आमची खात्री पटली की ती मुलगी आमच्या वर्तमानपत्राद्वारे कसलाही आधार नसलेल्या गोष्टीचा प्रचार करून तुम्हाला बदनाम करू बघती आहे, तर आम्ही तिचं काहीही ऐकणार नाही, तिला कसलंही सहकार्य करणार नाही. पण विजयनी बोलणं मुद्दाम अर्धवट सोडलं. पण काय? बाबूरावाने विचारलं. बाबूरावाच्या स्वरातला उतावळेपणा विजयच्या बोलण्याचा त्यांच्यावर चांगला प्रभाव पडल्याचं दाखवत होता. पण आपण मला सहकार्य करायचं नाकारलं किंवा मी विचारलेल्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर द्यायची टाळाटाळ केलीत तर मात्र आम्हाला त्या मुलीच्या बोलण्यावर विश्वास ठेवून तिला सहकार्य करावं लागेल. आणि एकदा का आमच्यासारख्या प्रतिष्ठित वर्तमानपत्रातनं या बातमीला वाचा फुटली की संबंधित अधिकाऱ्याला त्याची दखल घ्यायलाच लागेल. परिणाम तो मी सांगायला नको. वर्तमानपत्राची ताकद तुम्हीही जाणून असालच. विजयने त्याच्या आधीच ठिसूळ झालेल्या मनावर बरोबर प्रहार केला. बाबूरावांनी आपल्या बायकोकडे आनंदीबाईकडे बघितलं. आनंदीबाईंनी डोळ्यांनी त्याला खूण केली. बेटा काय बोलावं यासाठी सुद्धा बायकोवर अवलंबून दिसतोय. आनंदीबाईंनी डोळ्यांनी नवऱ्याला दिलेली परवानगी विजयच्या नजरेतनं काही सुटली नाही. मी माझ्याकडून होता होई तो सगळं सहकार्य करायचा प्रयत्न करीन, बाबूराव नम्र स्वरात म्हणाला. गुड 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 गुड, विजय उत्साही स्वरात म्हणाला. मला खात्री होती आपण सहकार्य करणार ह्याची. जे खरं आहे ते सांगायला तुम्हाला कसली आली भीती? काय बाईसाहेब, खरं आहे का नाही? विजय आनंदीबाईकडे बघत म्हणाला. ते हो हो. आनंदीबाई बावचळली होती. हे बघा बाबूराव, विजय अंगात असेल नसेल तेवढा नम्रपणा आवाजात ओतत म्हणाला. बाबूराव, माझे काही प्रश्न कदाचित तुम्हाला आवडणार नाहीत, पण मी पहिल्यांदाच तुम्हाला सांगतोय, ते प्रश्न विचारण्यामागचा माझा उद्देश केवळ आशाच्या बोलण्याची शहानिशा करून घेणं एवढाच आहे. तेव्हा मी तुमच्यावर आरोप वगैरे करतोय असं कृपा करून समजू नका. नाही, विचारा विचारा. मी तुम्हाला सहकार्य देण्याचं कबूल केलं आहे.
तुम्ही भैयासाहेब ओंकारांचे भाऊ आहात? हो. कोणते? म्हणजे सख्खे, चुलत, मावस, आत्ते? भैयासाहेबांचा मी चुलत भाऊ आहे. पण मी त्यांना सख्ख्या भावापेक्षा सुद्धा जास्त मानतो. कोर्टात तुम्हीच अपील केलं होतं ना की भैयासाहेब ओंकारांची मानसिक अवस्था वेड्याच्या पातळीपर्यंत पोहोचल्यामुळे त्यांची इस्टेट कोणा तिराईत माणसाच्या हातात पडू नये म्हणून संरक्षकाची आवश्यकता आहे. हां, मी केलं ना तसं, कोर्टात अपील मीच केलं. तुम्ही या बंगल्यात केव्हापासून राहताय? 6 महिन्यापासून. म्हणजे आशा दार्जिलिंगला जायच्या आधी 3 महिने, बरोबर? हो. भैयासाहेबांनी तुम्हाला स्वतः राहायला बोलवलं होतं का? बाबूराव उत्तर देण्यापूर्वी क्षणभर थांबला आणि म्हणाला, नाही. मग? बरेच दिवसात भैयासाहेबांना भेटलो नव्हतो, म्हणून त्यांना भेटायला आलो. इथे आल्यावर भैयासाहेबांची एकंदर अवस्था बघितल्यानंतर आमच्या लक्षात आलं की अशा अवस्थेत त्यांचं जवळचं असं कोणीतरी त्यांच्या जवळ असणं आवश्यक आहे. आपण आशाचं म्हणणं असं आहे की व्यवस्थित प्लॅन करून तुम्ही तिला जबरदस्तीने दार्जिलिंगला पाठवलं. हो, हे मात्र खरं आहे. बाबूराव कबुली देत म्हणाला. पण तसं करणं आवश्यक होतं हो. काय इथे येताच आमच्या लक्षात आलं की ही काही आशा सरळ साधी मुलगी नाहीच आहे. तिचा डोळा भैयासाहेबांच्या इस्टेटीवर. अहो, त्या पोरीने भैयासाहेबांवर कसली करणी केली होती कोणास ठाऊक. भैयासाहेब तिच्या शब्दाबाहेर जात नव्हते. भैयासाहेब त्या पोरीच्या मोहजालात किती अडकले होते याचा पुरावा म्हणजे भैयासाहेबांनी तिच्या नावे 1,80,000चा चेक पाठवून दिला होता आणि त्याच्यासोबत एक पत्रही लिहिलं होतं. त्यात ह्या पैशाचा उल्लेख करू नये आणि हे पैसे सुरक्षित जागी ठेवावेत असं त्यांनी सुचवलेलं होतं. हां, आशाने आम्हाला ते पत्र आणि तो चेक दाखवला होता. पण तुम्हाला त्या पत्रातला मजकूर कसा काय माहिती झाला? अहो, भैयासाहेब बाथरूममध्ये गेले होते, तेव्हा मी ते पत्र त्यांच्या खोलीतल्या रायटिंग टेबलवर पडलेलं बघितलं होतं आणि तुम्ही ते वाचलं. अर्थात. हे पत्र आशाच्या नावाने आहे हे माहीत असून सुद्धा? हो. आणि मला वाटतं मी केलं ते चांगलं केलं. तो 1,80,000चा चेक बघूनच मला अशी जाणीव झाली की भैयासाहेबांना खरोखर कोणा संरक्षकाची आवश्यकता आहे. भैयासाहेबांनी खरं तर माझे आभार मानायला हवेत. माझ्या प्रयत्नांमुळे 1,80,000 एवढी मोठी रक्कम नाव गाव माहीत नसलेल्या एका फालतू पोरीच्या हातात पडण्यापासून वाचली आहे. नाव गाव माहीत नसलेल्या? कोण हो? विजय आश्चर्यचकित झाला होता. अहो, ती आशा, दुसरं कोण? म्हणजे काय? अहो, आशा तर तुमच्यासारखी भैयासाहेबांची नातेवाईक आहे, उलट तुमच्यापेक्षा जास्त जवळची आहे ती. नाही हो, ती भैयासाहेबांची कुणीही लागत नाही. काहीसं कुत्सित हसत बाबूराव छदमी आवाजात म्हणाला, हे बघा, त्या आशाचं भैयासाहेबांशी कसलंही रक्ताचं नातं नाही आहे. अहो, ती तर मंगला नावाच्या एका मोलकरणीची मुलगी. 3 वर्षापूर्वी ही मोलकर्णी सुद्धा वारली. आपण भैयासाहेब तर तिची ओळख नेहमी आपली पुतणी म्हणून करून द्यायचे. मला माहिती आहे ना ते, मला माहिती आहे. यातून 2 गोष्टी सिद्ध होतात. कोणत्या? पहिली गोष्ट म्हणजे भैयासाहेब अगदी सरळ साध्या मनाचे होते. आपल्या मोलकर्णीला सुद्धा त्यांनी कधी मोलकर्णीसारखी वागणूक दिली नाही आणि तिच्या मुलीला आपल्या मुलीसारखं मानलं. पण त्यांच्या ह्याच सरळ साध्या स्वभावाचा ती आशा फायदा घेत होती. व्यवस्थितपणे त्यांना लुबाडायचा तिचा विचार होता. आणि दुसरी गोष्ट भैयासाहेबांचा खरोखर आपल्या मनावरचा ताबा सुटत चालला होता. अहो, एरवी एक खानदानी घरंदाज माणूस मोलकर्णीच्या मुलीची आपली पुतणी म्हणून कशी काय ओळख करून देईल? जरी तो तिला अगदी आपल्या मुलीसारखं मानत असला तरी सरसकट सगळीकडे तिची तशी ओळख करून देणार नाही ना. आशा भैयासाहेबांची कुणी लागत नाही ही गोष्ट आपण सिद्ध करू शकता? नक्कीच करू शकतो.
बाबूराव आत्मविश्वासाने म्हणाला, इतके दिवस ही गोष्ट मी केवळ आशाची सामाजिक प्रतिष्ठा नष्ट होऊ नये म्हणून कुठे बोललो नव्हतो. पण ती जर आम्हाला तर दात दाखवायला लागली, मग आम्ही तरी का गप्प बसायचं? का तिच्या प्रतिष्ठेचा अप्रतिष्ठेचा विचार करायचा? हे बघा अवस्थी साहेब, आशा केवळ मोलकर्णीचीच मुलगी आहे असं नाही, तर ती अनावरस संतती आहे. तिची आई मंगला कुठे शेण खाऊन आली होती कोणाला ठाऊक. ही मंगला जेव्हा नोकरी मागायला भैयासाहेबांकडे आली ना, तेव्हा भैयासाहेबांच्या बायकोचं नुकतंच निधन झालेलं होतं. भैयासाहेबांनाही त्यावेळी 24 तास बंगल्यात राहणाऱ्या विनापाश नोकराची आवश्यकता होती. त्या मंगलाला भैयासाहेबांनी नोकरीवर ठेवून घेतलं. त्यानंतर काही दिवसांनी भैयासाहेबांना समजलं की मंगला गरोदर आहे. भैयासाहेब इतक्या सरळ साध्या मनाचे, सुस्वभावी, त्यामुळे त्यांनी मंगलाला नोकरीवरनं काही काढून टाकलं नाही, उलट तिला सगळ्या प्रकारचं संरक्षण दिलं. तिचं बाळंतपण व्यवस्थित व्हावं म्हणून पदरमोड करून एका प्रायव्हेट नर्सिंग होममध्ये तिला दाखलसुद्धा केलं. आणि तिथेच त्या मंगलाने या आशाला जन्म दिला. आणि नेमक्या त्याच वेळेला भैयासाहेबांचा धाकटा भाऊ आणि त्याची बायको एका बस अपघातात वारले. त्याचाच फायदा घेऊन आशावर असलेला अनावरसपणाचा कलंक धुवून टाकण्यासाठी भैयासाहेबांनी ती आपल्या धाकट्या भावाची मुलगी असल्याचं जाहीर केलं. लोकांचाही त्याच्यावर विश्वास बसला आणि आशाला आमच्या घराण्याचं नाव मिळालं. पण तुम्हाला हे सगळं कसं काय माहिती पडलं? सोपं आहे ते, सोपं आहे. भैयासाहेबांनी सगळ्या जगाच्या डोळ्यात धूळ फेकली असली ना, तरी मला सत्य काय आहे हे सांगणं त्यांना भाग होतं. कारण भैयासाहेबांच्या धाकट्या भावाला मूलबाळ नाही हे मला माहिती होतं ना. भैयासाहेबांनी त्यावेळी पत्रातनं मला ही सगळी हकीकत सांगितली होती. ती पत्र अजूनही माझ्यापाशी आहेत. त्या पत्रावरनं मी हे सिद्ध करू शकतो की आशा एका मोलकर्णीची अनावरस मुलगी आहे. आणि आशाला ही गोष्ट माहिती आहे का? असणार हो, पण हे सत्य ती थोडंच मान्य करणार आहे. तिने म्हणूनच भैयासाहेबांवर अशी काही मोहिनी घातली आहे की भैयासाहेबांना त्या आशाशिवाय दुसरं काही सुचतच नव्हतं. तसं असेल तर तुम्ही या शक्यतेचाही विचार केला असणार की तुमचे भैयासाहेब आशाच्या प्रभावाखाली येऊन आपली सगळी इस्टेट तिच्या नावे करतील आणि त्यांच्या इस्टेटीतला एक नवीन पैसा तुम्हाला मिळणार नाही. चे असला विचार कधी आमच्या मनातही आला नाही हो. म्हणजे आपण केवळ भैयासाहेब आणि त्यांच्या इस्टेटीच्या हितासाठीच कोर्टात अपील करून स्वतःची संरक्षक म्हणून नियुक्ती करून घेतली. मग त्यांच्या मनस्थितीचा फायदा घेऊन कुणी त्यांना विशेषतः म्हणजे आशासारख्या मुलींनी फसवू नये एवढा एकच विचार आम्ही केला. भैयासाहेबांची इस्टेट आशाला न मिळता आपल्याला ती मिळावी असा विचार कधी तुमच्या डोक्यात नाही आला का हो? अजिबात आला नाही. बरं, तुमच्याशिवाय भैयासाहेबांना आणखीन कोणी नातेवाईक आहेत? नाही हो. याचा अर्थ भैयासाहेबांच्या इस्टेटीचे कायदेशीर वारस म्हणून फक्त आपलाच क्लेम आहे. बाबूराव फक्त हुंकारला, पण विजय शब्दावर जोर देत म्हणाला, भैयासाहेबांनी जर मृत्यूपत्राद्वारे आपली सगळी इस्टेट आशाला दिली, मग भलेही ती त्यांची पुतणी असो अगर नसो, तर सगळं काही आशाला मिळणार आणि तुम्ही फक्त हात सोडत बसणार. बरोबर आहे ना? हे बघा, मला तुमची ही बोलायची पद्धत अजिबात आवडलेली नाही आहे, पण हे खरं आहे का नाही? हो, निरुपाय झाल्यासारखा बाबूराव उद्गारला. आणि कोर्टाने एकदा भैयासाहेबांना वेडं म्हणून घोषित केल्यानंतर भैयासाहेब नवीन मृत्यूपत्र करूच शकत नाहीत याची तुम्हाला कल्पना आहे ना? पण बाबूरावाच्या आवाजातला नम्रपणा आता कणाकणानं कमी व्हायला लागला होता. आवाजात किंचितशी कठोरपणाची झाक यायला लागली होती. म्हणूनच भैयासाहेब मृत्यूपत्र करणार आहेत आणि आपली सगळी इस्टेट आशाला देणार आहेत हे समजताच आपण कोर्टाद्वारे भैयासाहेबांना वेडं ठरवून त्यांचे सगळे अधिकार काढून घेतले.
आशाच्या नावे मृत्यूपत्र करायची संधी आपण त्यांना दिलीच नाही. हे खोटं आहे. हे खोटं आहे. बाबूरावांनी आपला आत्तापर्यंत धारण केलेला सगळा नम्रपणा गुंडाळून ठेवला आणि आवाज चढवत तो म्हणाला, हे बघा भैयासाहेब खरोखर वेडे झालेत, हे कोर्टात सिद्ध झालं आहे. आणि ते आशाच्या नावे मृत्यूपत्र करणार आहेत याची आम्हाला कल्पनाही नव्हती. तुम्हाला कल्पना होती. विजय एका शब्दावर जोर देत म्हणाला. मग मी काय खोटं बोलतोय का? एवढा आवाज चढवण्याची आवश्यकता नाही मिस्टर बाबूराव. मी आपल्याला पहिल्यांदाच सांगितलं होतं की माझे काही प्रश्न कदाचित तुम्हाला आवडणार नाहीत, पण त्याचा अर्थ मी तुमच्यावर आरोप करतोय किंवा तुम्ही खोटं बोलताय असा कृपा करून समज करून घेऊ नका. अहो नाही कसं, तुम्ही मला चक्क खोटं पाडताय? अजिबात नाही. मी तर तुमच्याच शब्दांची तुम्हाला आठवण करून देतोय. कोणत्या शब्दांची? अहो स्वतः तुम्ही कबूल केलं आहे की भैयासाहेबांनी आशाला जो चेक पाठवला त्याच्यासोबत असलेलं पत्र तुम्ही वाचलेलं होतं. आणि त्या पत्रात स्पष्ट लिहिलं आहे ना की भैयासाहेब आपल्या वकिलामार्फत मृत्यूपत्र तयार करू इच्छितात. त्या मृत्यूपत्रात आपली सगळी इस्टेट ते आशाच्या नावाने करणार होते. आणि तुम्ही स्वतः कबूल केलं की ते पत्र वाचल्यानंतरच भैयासाहेबांना आणि त्यांच्या इस्टेटीला संरक्षण देण्याची आवश्यकता आहे ही तुम्हाला जाणीव झाली. आणि तरी तुम्ही म्हणताय की भैयासाहेब आशाच्या नावे करणार असलेल्या मृत्यूपत्राची आपल्याला काही कल्पनाच नव्हती म्हणून. बाबूराव एकदम गप्प झाला. त्याच्या चेहऱ्यावरनं विजयला आपण नको तेवढी ढील देऊन पस्तावल्याचा भाव स्पष्ट दिसत होता. एक शेवटचा प्रश्न विचारतो. वातावरणातला तणाव विजयच्याही लक्षात आला होता. आता यापेक्षा अधिक माहिती आपल्याला मिळणार नाही याची जाणीव त्यालाही झाली. बोला, बाबूराव कोरड्या स्वरात म्हणाला. भैयासाहेब कुठे आहेत? एका प्रायव्हेट असायलममध्ये. त्या असायलमचं नाव? बाबूराव काही बोलला नाही. विजयच्या लक्षात आलं की तो काही नाव सांगायला तयार नाही. असायलमचं नाव सांगायला तुमची काही हरकत आहे? आहे. जे सांगितलं ते खूप झालं. बाबूरावचा स्वर कठोर झाला. तुम्ही त्यांना असायलममध्ये का ठेवलं? माझी पत्नी ट्रेंड नर्स आहे. भैयासाहेबांची अवस्था इतकी बिघडली होती की घरच्या घरी इलाज करणं शक्य नव्हतं. म्हणून आम्ही त्यांना प्रायव्हेट नर्सिंग होममध्ये भरती केलं. आम्ही जे केलं ते त्यांच्या भल्यासाठी केलं. तुम्ही नर्सिंग होमचं नाव सांगणार नाही? पुन्हा एकदा विजयने विचारलं. नाही. बाबूराव एकदम उठून उभं राहत म्हणाला. आणि मला वाटतं मुलाखत फार लांबली आहे, तुम्हालाही बरीच कामं असतील, तेव्हा ठीक आहे. एका दिवशी एकच मुलाखत घ्यायची माझी पद्धत आहे, तेव्हा माझ्याकडे बराच वेळही आहे. पण आमच्याकडे वेळ नाही आहे. चला चला मी तुम्हाला बाहेर सोडतो. नो थँक्स, आपण कष्ट घेऊ नका. आणि विजय लांब लांब ढांगा टाकत हॉलच्या दाराकडे गेला. दारात जवळ जाताच त्याला आभास झाला की कोणीतरी दाराच्या मागे उभं राहून आतलं बोलणं ऐकत होतं. विजयने दार उघडून फटकन बंद केलं आणि तो मुख्य दाराकडे झेपावला. दाराच्या मागून निघालेली व्यक्ती बंगल्याच्या मागच्या बाजूला धावत गेली होती. ती व्यक्ती गेली त्या दिशेकडे क्षणभर बघून विजय बंगल्याच्या फाटकाकडे चालायला लागला. श्रोते हो, हा होता सुरेश वैद्य लिखित आघात या कादंबरीचा 3रा भाग. 4था भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.